जय हिंद मित्रांनो. बऱ्याच जणांचे आता पोलीस भरतीचे ग्राउंड संपत आले असतील. ठीक आहे. बऱ्याच जणांनी ग्राउंड मारले असेल, चांगले मारले असेल. जरी तुम्हाला स्कोर कमी असेल, तरी सुद्धा शेवटच्या मेरिटची वाट न बघता आतापासून सनी अभ्यासाला लागायचं आहे. ठीक आहे. बघा, जरी तुमचं मेरिटमध्ये नाव नाही आलं, तरी सुद्धा आपल्याला अभ्यास पुढे लागणारच आहे आणि नाव आलं तर अभ्यास आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्याच्यामुळे बिलकुल टाइमपास न करता आपल्या सगळ्या गोष्टीला रिव्हिजन मारायला आता चालू करायचं आहे. जेवढा पण अभ्यास आपला झालाय त्याला काय करायचं, स्टेप बाय स्टेप रिव्हिजन मारायचे. ठीक आहे. याच ह्याच्यावरती आपण आज जीएस जीके साठी आपण हा क्लास अरेंज केलेला आहे. ठीक आहे. बघा, आता याच्यामध्ये मी तुम्हाला 25 प्रश्न विचारणार आहे, जे पूर्ण जीएस जीकेच्या बेसवर विचारणार आहे. ठीक आहे. आता त्याच्यासाठी आपला पहिला प्रश्न आहे बघा, की वैदिक संस्कृतीमधील पहिला ग्रंथ कोणता? काय म्हटलं, वैदिक संस्कृतीमधील पहिला ग्रंथ कोणता? आता आपल्याकडे 4 ग्रंथ आहेत, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि ऋग्वेद. ठीक आहे. बघा, आता ऋग्वेद हा काय आपला वैदिक संस्कृतीतील सगळ्यात पहिला ग्रंथ आहे. म्हणजे जी सुरुवात झाली होती ती ऋग्वेदापासून झाली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर हे तिन्ही वेद आले. आता सामवेद आहे बघा, सामवेद मध्ये काय सांगितलेलं आहे, की हे जे ना याच्यात पूर्ण संगीताबद्दल माहिती सांगितली. संगीत माहिती आहे ना, ठीक आहे, म्युझिक वगैरे म्हणतो आपण त्याला. बघा, त्यानंतर यजुर्वेद, याच्यामध्ये पूर्ण यज्ञाबद्दल माहिती सांगितलेली आहे. ठीक आहे. यज्ञांचे मंत्र असतील, त्यांचे विधी असतील, ह्या सगळ्या गोष्टी यजुर्वेद मध्ये सांगितलेल्या आहे. आणि अथर्ववेद मध्ये हा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. अथर्ववेद मध्ये औषधांबद्दल माहिती सांगितलेली आहे. ठीक आहे. शस्त्रक्रिया वगैरे असतात, सर्जरी म्हणतो आपण त्याला, ऑपरेशन असतील, त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टीच्या माहिती अथर्ववेद मध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. बघा, आता त्याच गोष्टी मी तुम्हाला सगळं लिहून दिलेलं आहे. संगीताचा पाया, बरेच मंत्र ऋग्वेदातून घेतले आहेत. यजुर्वेदमध्ये यज्ञविधी दिलेले आहे. त्यानंतर अथर्ववेदमध्ये औषधांची माहिती सांगितलेली आहे. आणि अथर्ववेद हा पहिला ग्रंथ आहे, त्यात देवाची स्तुती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. बघा, आता पुढचा प्रश्न आहे, की बौद्ध धर्माचा धार्मिक ग्रंथ कोणता? आपल्याला माहितच पाहिजे कोणता. जे आपले महत्वाचे धर्म आहे, जस की हिंदू धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, ह्या धर्मांचे जे धार्मिक ग्रंथ आहे ते कोणते? तर मग काय, कुराण. बघा, हा जो कुराण आहे हा कोणाचा आहे? मुस्लिमांचा. सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. ठीक आहे. कोणाचा? मुस्लिमांचा आहे. त्रिपिटक, आता त्रिपिटक काय आहे, तर बौद्ध धर्माचा धार्मिक ग्रंथ आहे. ठीक आहे. आणि हिंदू धर्माचा कोणता आहे, तर हिंदू धर्माचा कोणता आहे? भगवद्गीता. कोणता आहे? गीता. ठीक आहे. आणि वेद तर आपण आता बघितलंच मागं, धम्मपद. अशाच पद्धतीने आपण एक कन्फ्युज व्हावं म्हणून त्रिपिटक आणि धम्मपद याच्यात कन्फ्युज व्हावं म्हणून मी इथं काय केलं होतं, धम्मपद हे लिहून दिलं होतं. ठीक आहे. बघा, पुढचं काय म्हणलं, भारतातील पहिली स्त्री शिक्षिका कोण होत्या? बघा, आता किती सिंपल प्रश्न विचारला, की भारतातील पहिली स्त्री शिक्षिका कोण होत्या? आता आपल्याला तर माहिती भारतातील पहिली स्त्री शिक्षिका कोण होत्या, तर कोण होत्या माझ्या राजांनो? सावित्रीबाई फुले. कोण होत्या? सावित्रीबाई फुले. ठीक आहे. आनंदीबाई जोशी, आता ठीक आहे, आनंदीबाई जोशी हे आपण नाव लिहिलेले. आता आनंदीबाई जोशी ह्या पहिल्या डॉक्टर होत्या, लक्षात घ्यायचा हा. पहिल्या डॉक्टर होत्या, हे पण आपल्याला माहिती पाहिजे, की आनंदीबाई जोशी ह्या आपल्या भारतातील पहिल्या डॉक्टर होत्या. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न काय सांगितलेला आहे बाळांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र स्थापन केले नाही? जे न्यूजपेपर आहे तो कोणता स्थापन केला नाही? बघा, बहिष्कृत भारत त्यांनी केलेला आहे, समता त्यांनी केलेला आहे, मूकनायक त्यांनी केलेला आहे, परंतु केसरी हा लोकमान्य टिळक यांनी स्थापन केलेला आहे. आणि त्याच्यामुळे याचं उत्तर काय बाळांनो, की केसरी हे काय याचं उत्तर आहे. ठीक आहे. बघा, थोडं फास्ट फास्ट घेऊ, कारण आपल्याकडे सुद्धा टाइम सुद्धा, आपल्यासाठी टाइम सुद्धा महत्वाचा आहे. आणि आपल्याला प्रश्न काय, आपण हा रिव्हिजन क्लास घेतोय, त्याच्यामुळे थोडं स्पीडने आपण घ्यायचा प्रयत्न करू, जेणेकरून तुमचा अजून अभ्यास चांगल्या प्रकारे होईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करायचा जेव्हा तुम्ही उत्तर वगैरे देता ना, तेव्हा व्हिडिओ स्टॉप करून सरी प्रश्न वाचून सनी उत्तर द्यायचे, नंतर पुढे व्हिडिओ बघायचा. बघा, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण? काय सिंपल प्रश्न बाळांनो. महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते? तर त्यांचे राजकीय गुरु हे गोपाळ कृष्ण गोखले होते. गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न बघा, काय सांगितलं, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आता काय होईल माहितीये का, जेव्हा आपण आझाद हिंद सेना म्हणू, आपल्याला काय वाटतं, चंद्रशेखर आझाद याचं उत्तर असू शकतं, किंवा सेना स्थापन केली म्हणजे सुभाषचंद्र बोस हे उत्तर असू शकतं. ठीक आहे. परंतु माझ्या राजांनो, याचं उत्तर काय आहे, तर रासबिहारी बोसे यांनी काय केलं होतं, आझाद हिंद सेना स्थापन केली होती. आणि परीक्षामध्ये आपण असंच कन्फ्युज होतो, की आपल्याला लवकर लक्षात येत नाही की उत्तर काय असेल, परंतु उत्तर काय असतं, जे आपण विचार करू शकत नाही. जर आपला चांगला अभ्यास व्हायला असेल तर आपल्याला माहिती राहतं उत्तर काय असेल, किंवा आपण वरून अभ्यास केलेला असेल तर आपण काय होतो, कन्फ्युज होतो. आणि कन्फ्युज झाल्यामुळे आपण काय करतो, सिली मिस्टेक करून येतो. घरी आल्यानंतर समजतं की याचं उत्तर काय होतं, चुकलं, आणि त्याचं उत्तर काय आहे, रासबिहारी बोस आहे. ठीक आहे. बघा, पुढे काय म्हटलं, स्वतंत्र भारतातील पहिले आंध्र प्रदेश हे राज्य, म्हणजे बघा, जेव्हा भाषावरती राज्य आपले तयार झाले, भाषांवरती आपले राज्य तयार झाले, त्याच्यामध्ये पहिलं राज्य होतं जे की आंध्र प्रदेश. पहिलं राज्य कोणतं होतं, आंध्र प्रदेश. आणि आंध्र प्रदेश हे राज्य कधी तयार झालं, तर ते 1953 मध्ये तयार झालं. कधी तयार झालं, 1953 मध्ये. ठीक आहे.
बघा, आता इथे 2 वर्ष दिलेले आपल्याला, एक 1947 आणि 1950 दोन्ही वर्ष सुद्धा आपल्यासाठी महत्वाचे आहे. 1947 का? आपला देश स्वतंत्र झाला होता आणि 1950 का महत्वाचं आहे? कारण आपलं संविधान लागू झालं होतं. लागू झालं होतं म्हणलं मी, तयार नाही झालं. लागू झालं होतं. मग तयार कधी झालं होतं? तर ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी काय झालं होतं? पूर्ण बनून सनी तयार झालं होतं. आणि कधी? 26 जानेवारी 1950 रोजी काय केलं होतं? आपलं ते लागू करण्यात आलं होतं. म्हणजे ते नियम आपले पुढं चालू झाले होते. ठीक आहे. बघा, आता पुढचा प्रश्न आहे, एकदम पॉलिटीचा प्रश्न आहे, एकदम लक्षात घ्या. 14 वर्षाखालील बालकामगारांना बंदी कोणत्या कलमानुसार घालण्यात आली? ठीक आहे. आपले कलम आहे की ज्या कलमानं 14 वर्षाखाली जेवढे पण मुलं असतात त्यांना आपण कामाला ठेवू शकत नाही. जर ठेवलं तर तो काय असतो? अपराध असतो. ठीक आहे. आणि ती कलम आहे कलम 24. कोणती आहे? कलम 24. ठीक आहे. कलम 24 ने आपल्याला माहित पाहिजे. हा बघा, आता पुढचं काय सांगितलं? ही कलमे राज्यघटनेचा आत्मा आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. बघा, आता कोणती कलम आहे की जी आपली जी राज्यघटना आहे, राज्यघटनेचे आत्मा आहे, अशी एकच कलम आहे, ती आहे कलम 32. आता बाळांनो, कलम 32 मध्ये काय सांगता आलंय? तर कलम 32 नुसार जर आपल्या मूलभूत हक्कांचं जर हनन झालं किंवा त्याच्यावरती जर ते जर इनसेक्युअर झाले, म्हणजे ते असुरक्षित वाटले, तर आपण त्याच्या विरुद्ध किंवा सरकारच्या विरुद्ध आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो. म्हणजे डायरेक्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट नाही, त्यानंतर हायकोर्ट पण नाही, आपण डायरेक्ट कुठे जाऊ शकतो? सुप्रीम कोर्टामध्ये. म्हणजे आपण हायकोर्टात पण जाऊ शकतो आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आपण जाऊ शकतो. मग ती काय कोणती कलम आहे? 32. आणि कलम 32 नुसार आपल्याला प्रत्येक व्यक्ती हा सुप्रीम कोर्टामध्ये अपील करू शकतो. मग इथे 4 कलम दिले, कलम 19, कलम 17, कलम 32 आणि कलम 25. कलम 19 मध्ये 6 स्वातंत्र्य कोणते कोणते? संचार करण्यास स्वतंत्र, सभा स्थापन करण्यास म्हणजे सभा घेण्याचं स्वातंत्र्य, त्यानंतर संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य, असे वेगवेगळे स्वातंत्र्य, जे 6 स्वातंत्र्य होते ते कुठे दिलेले आपल्याला? कलम 19 मध्ये दिलेले. आणि कलम 17 मध्ये काय सांगितलेलं आहे? अस्पृश्यता निर्मूलन. ठीक आहे, की आपण कोणालाही अस्पृश्य समजू शकत नाही, हे कुठे सांगितलेलं आहे? कलम 17 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 32 तर आपण बघितलं. आणि पुढे काय? कलम 25. आता कलम 25 मध्ये काय सांगितलेलं आहे? तर धर्म स्वातंत्र्य. कलम 25 मध्ये काय सांगितलेलं आहे? धर्म स्वातंत्र्य. ठीक आहे. चला, ते मागायचे बघा. पुढचा प्रश्न काय? संसदेची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? संसदेची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर तो असतो बाळांनो राष्ट्रपतीला. ठीक आहे. असं वाटू शकतं आपल्याला की पंतप्रधानाला असेल किंवा सभापती असेल, पण तो कोणाला असतो? राष्ट्रपतीला असतो. हा बघा, पुढे काय? आता एक मिनिट, बघा, संयुक्त बैठक म्हणजे कोणाची? तर राज्यसभा आणि लोकसभा या दोघांची जी एकत्र बैठक असते त्याला काय म्हणतात? संयुक्त बैठक म्हणतात. ठीक आहे. बघा, लहान राज्यघटना म्हणजे मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून कोणत्या घटना दुरुस्तीला ओळखल्या जाते? ती कोणती घटना दुरुस्ती आहे? 42वी घटना दुरुस्ती. कोणती घटना दुरुस्ती आहे? 42वी. का? कारण बऱ्याच गोष्टीच्या जेवढी पण आपली राज्यघटना होती, राज्यघटनामध्ये बरेच कलम हे काही कॅन्सल करण्यात आले होते, बरेच कलम हे वाढवण्यात आले होते आणि खूप जास्त बदल याच्यामध्ये करण्यात आला 42वी घटना दुरुस्तीने. म्हणून सरी याला लहान राज्यघटना मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतात. ठीक आहे. पुढे काय म्हटलं? हा दिवस पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जात होता. तो कोणता आहे? 24 एप्रिल. 24 एप्रिल हा पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका कोणती? आता महाराष्ट्रातील जी पहिली नगरपालिका स्थापन झाली ती कोणती होती बाळांनो? ती होती पनवेल. आपल्याला मुंबई वाटू शकतं, परंतु उत्तर काय आहे? पनवेल आहे. ठीक आहे. बघा, पुढे काय म्हटलं? रायगड ह्या जिल्ह्याचे जुने नाव कोणते? रायगड ह्या जिल्ह्याचे आपल्याला विचारलेले जुने नाव, तर ते काय बाळांनो? कुलाबा. कुलाबा हे काय? रायगड जिल्ह्याचे जुने नाव आहे. ठीक आहे. काय? कुलाबा. हा बघा, पुढे काय म्हटलं? क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा जिल्हा. क्षेत्रफळानुसार आपल्याला काय विचारलं? की असा कोणता जिल्हा आहे तो सगळ्यात मोठा आहे? ठीक आहे. सोपा प्रश्न आहे, परंतु आपण बऱ्याच वेळेस मिस्टेक करतो. ठीक आहे, चुकी करतो, परंतु त्याचं उत्तर काय आहे? अहिल्यानगर. हे काय? क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा जिल्हा आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणती गोदावरीची उपनदी नाही? बघा, काय सांगितलं? खालीलपैकी कोणती गोदावरीची उपनदी नाही? तर ती कोणती? इंद्रायणी. कारण इंद्रावती पण आहे, प्रवरा पण आहे आणि मांजरा पण आहे. वाटूच शकतो आपल्याला की मांजरा हे पुण्याकडे आहे, परंतु मांजरा नदी सुद्धा गोदावरीची उपनदी आहे, परंतु इंद्रायणी ही गोदावरीची उपनदी नाही. ठीक आहे. बघा, अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार असे कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते? बघा, अजिंठा लेणीचे प्रवेशद्वार. आता अजिंठा लेणी म्हटलं की आपल्याला वाटू शकतं छत्रपती संभाजीनगर, हे उत्तर फिक्स आहे. परंतु बाळांनो लक्षात घ्या, जे अजिंठा लेणीचे प्रवेशद्वार आहे ते जळगावला म्हटलं जातं. लक्षात घ्या, कुठं कोणाला म्हटलं जातं? जळगाव. ठीक आहे, जळगावला म्हटलं जातं. छत्रपती संभाजीनगर याचं उत्तर नाही. नाही, जरी अजिंठा लेणी ही छत्रपती संभाजीनगर मध्ये असली तरी सुद्धा याचं उत्तर काय आहे? जळगाव आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणती नदी पश्चिमेला वाहते? काय म्हटलं? खालीलपैकी कोणती नदी पश्चिमेला वाहते? बघा, गोदावरी ही नदी कुठे वाहते? पूर्वेला वाहते. ठीक आहे.
कावेरी पूर्वेला, कृष्णा पूर्वेला, परंतु नर्मदा ही एकमेव अशी नदी आहे जी कुठं वाहते, पश्चिमेला वाहते. म्हणून सर याचं उत्तर काय येईल, नर्मदा हे काय येईल, उत्तर येईल. ठीक आहे. लोह उद्योगामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो बघा. काय म्हटलं, लोह उद्योग याच्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो, तर तो कितवा लागतो, दुसरा क्रमांक हा लोह उद्योगामध्ये भारताचा लागतो. ठीक आहे. भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखल्या जाते, भारतीय हरित क्रांतीचे जनक तो कोणी, एम एस स्वामीनाथन. कोणी, एम एस स्वामीनाथन, स्वामीनाथन. ठीक आहे. बघा, पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते, काय म्हटलं, पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर विचारलं, जे आपल्याला कळसुबाई वाटू शकतं, परंतु कळसुबाई हे महाराष्ट्रातील, कुठलं आहे, महाराष्ट्रातील, परंतु आपल्याला पश्चिम घाट विचारलं, मग पश्चिम घाटामध्ये कोणतं येईल, तर ते कोणतं आहे, अन्नाईमुडी. ठीक आहे, कोणती, सॉरी, अन्नाईमुडी. अन्नाईमुडी हे काही पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर आहे. ठीक आहे. बघा, खालीलपैकी कोणते शहर गंगा नदीच्या काठावर नाही, खूप छान प्रश्न आहे. कोलकाता नाही, पटना नाही, परंतु वाराणसी आणि प्रयागराज याच्यामध्ये आपण कन्फ्युज होऊ शकतो. परंतु वाराणसी हे गंगा नदीच्या काठावरती आहे आणि प्रयागराज हे यमुना नदीच्या काठावरती, कोणत्या काठावरती आहे, यमुना नदीच्या काठावरती आहे. ठीक आहे. पुढे काय म्हटलं, वित्त आयोगाची स्थापना कोण करतो. आता आपल्याला सरळ सरळ विचारलं की वित्त आयोगाची स्थापना कोण करतं. मग आता माझ्या बाळांनो लक्षात घ्या, वित्त आयोगाची स्थापना हे राष्ट्रपती करत असतात. कोण करतात, राष्ट्रपती करत असतात. ठीक आहे. वित्त आयोगाची स्थापना कोण करतं, राष्ट्रपती करत असतात. ठीक आहे. बघा, आता पुढचा प्रश्न आपल्याला काय सांगितलं बाळांनो, की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आरबीआय ची स्थापना कधी करण्यात आली, काय सांगितलं, कधी करण्यात आली, तर ती कधी करण्यात आली बाळांनो, 1935 ला आरबीआय स्थापन करण्यात आली होती. ठीक आहे. बघा, पुढचा प्रश्न काय म्हटलं, खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर नाही, प्रत्यक्ष कर नाही, तो काय आहे, आपला जीएसटी म्हणजे कोणता, वस्तू आणि सेवा कर. ठीक आहे. तर मित्रांनो, हा आपला रिव्हिजन क्लास होता, त्याच्यामुळे आपण जास्त डिटेलमध्ये न जाता फक्त काय केलं होतं, प्रश्न घ्यायचा प्रयत्न आपण केला. ठीक आहे, की जेणेकरून तुम्ही ऐकशाल, त्यानंतर बघशाल आणि प्रश्न सोडवून सरी तुमचं कुठपर्यंत बरोबर येतं आणि काय चुकतंय या गोष्टी तुम्ही बघू शकता. ठीक आहे मित्रांनो, जर असेच क्लास तुम्हाला हवे असतील तर मला सांगायचंय, कमेंट करून सांगायचंय की अजून क्लास हवेत, जेणेकरून आपण अजून क्लास अरेंज करू. ठीक आहे, म्हणजे जितका तुम्हाला फायदा होईल, जे जर मला समजलं, ते जर मला समजलं तर मी काय करेन, अजून क्लास घ्यायचा प्रयत्न करेन. ठीक आहे, बाकीचा आपला मॅथचा क्लास तर रेग्युलर होणारच आहे. बघा, आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यात अगोदर लाईक करा, जेणेकरून मला समजतं की तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडतात किंवा कंटेंट वगैरे आवडतंय. आणि जर तुम्हाला चांगल्या प्रकारे आवडत असेल तर सांगायची आवश्यकता नाही की चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे.